अक्षय अण्णासाहेबांच्या केबिनमध्ये आला. अण्णासाहेब हे काय चाललं आहे? तुम्ही मला कामावरून काढून टाकता, तुमची मुलगी मला तिकडे कामावर ठेवायचं म्हणते, हे काय चाललं आहे असं. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही हे सगळं मला सांगितलं असतं तर चाललं असतं, कारण की या शाळेची जबाबदारी ट्रस्टी म्हणून मी बघते. कारण की इथे अक्षय म्हणतो ह्याच केबिनमध्ये काल मला ब्लँक चेक दिला होता अण्णासाहेबांनी आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा, परत आमच्या आयुष्यात यायचं नाही आणि इथे यायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार मी तर चाललोच होतो, मला काहीही गरज नाही आहे तुमच्या इथे काम करण्याची. कर्मचाऱ्यांबरोबर असं वागतात का? तेव्हा मात्र येथे रमा म्हणते की ते तुम्ही कर्मचारी आहे ना, त्यांचा जावई असतात आणि मुलीचा नवरा असता तर त्यांनी तुम्हाला समजून सांगितलं असतं आणि त्यांनी समजून देखील घेतलं असतं, पण मात्र तसं नाही आहे. तेव्हा अक्षय म्हणतो माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला इंटरफेअर करायची काहीही गरज नाही आहे. तेव्हा आता रमा म्हणते की मला काहीच गरज नाही आहे, पण माझी ही शाळा पर्सनल आहे, हॉस्टेल पण पर्सनल आहे आणि मी ह्या शाळेची ट्रस्टी आहे, माझी जबाबदारी आहे या शाळेची. तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, तुम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली होती आणि त्या जाहिरातीनुसार तुम्ही इथे आलात. मला तुमच्या लाईफशी काही घेणं देणं नाही आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही साईन केलं, 1 वर्षासाठी तुम्ही हे सोडून जाऊ शकत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो हे सगळं मी नाही करू शकत, येथे काम मी नाही राहू शकत. तेव्हा आता रमा म्हणते हा तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला काय ठरवायचं, वाटलंच तर तुम्हाला जायचं असेल जाऊ शकता, त्यानुसार तुम्ही येथे 5 लाख रुपये आणून द्यायचे, नाहीतर एक चांगल्या उत्तम प्रकारचा कुक येथे आणून द्यायचा, कारण की मी हे हॉस्टेलचे 200 मुलं सांभाळायचे आहे, त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि राहिला प्रश्न काम सोडून जायचं असेल तर जाऊ शकता, 5 लाख रुपये आणून द्यायचे आणि चांगल्या प्रकारचा कुक येथे आणून द्यायचा. तेव्हा आता नाविलाजाने अक्षय म्हणतो ठीक आहे मी काम करायला तयार आहे. रमा म्हणते आरोहीचं काय? तिच्या शाळेचं 1 वर्ष नुकसान होणार आहे, कारण की तिच्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मी हे नाही लिहू शकत का तिचे वडील हे काम करायला तयार नाही, हे काम सोडून चालले होते असं नाही लिहू शकत, कारण की तुमची जबाबदारी आहे. तेव्हा मात्र अक्षय तयार होतो. इथे रमा म्हणते की खरोखर मला असं वागायचं नव्हतं, पण मी बरोबर करत आहे का? साई म्हणतो तुम्ही अगदी बरोबर करत आहे, कारण की अक्षयला थांबवण्याचा हा एकच पर्याय होता. आता मात्र तुम्ही असंच वागत राहा, असं स्ट्रिक राहा, सोडू नका. तेव्हा येथे रमा म्हणते मला अजिबात पटलेलं नाही आहे अक्षय बरोबर मी असं वागलेलं. इकडे मात्र मालविका आणि इरावती म्हणते की आता काही खरं नाही. आता मालविका म्हणते माझ्याकडे पैसे असते ना तर मी त्या रमाच्या तोंडावर मारले असते, अक्षयला दिले असते, पण आता माझ्याकडेही इतके पैसे नाही. मला खूप राग येत आहे त्या रमाचा, ती पुन्हा आता अक्षयच्या लाईफमध्ये येणार. इरावती म्हणते काहीही करायला हवं, पण काहीतरी ती रमा आता या घरात यायला सुद्धा घाबरणार नाही, ती आता इथे येत राहणार आणि ती एक आई म्हणून आरोहीची जबाबदारी घेणार आणि आई म्हणून त्या आरोहीसाठी तर ती नक्कीच या घरामध्ये येणार. आता मात्र असं काहीतरी करायला हवं. कुठून आणायचे एवढे पैसे? मालविका म्हणते असं काहीतरी आपल्याला पैसे गोळाच केले पाहिजे, कारण की ते पैसे आपण दिले पाहिजे. आता इरावती म्हणते हो नक्कीच आता काहीतरी करायला हवं, कारण की जर असं नाही केलं तर ती रमा आपल्यावर रुबाब गाजवेल आणि पुन्हा या घरामध्ये येईल आणि परत आता अक्षय इथेच थांबेल आणि आता अक्षय तिथे काम करेल, ते तर आपल्याला नको आहे. इकडे गोलू आणि अभ्यास करत असतात. आता ते दोघांनाही दसऱ्याविषयी माहिती लिहायची असते. गोलू म्हणतो अगं तुला येत नाही आहे का, तू कशाला मला सारखं सारखं विचारते आहे? तेव्हा आता मात्र आरोही म्हणते की अरे तू मला नाही सांगणार आहे का, तुला मी इथे कशासाठी बोलवलं आहे? आपण दोघांनी एकत्र अभ्यास करायचा यासाठी बोलवलं आहे ना. तेव्हा गोलू म्हणतो तू काहीच करत नाही आहे, तू मला नको विचारू, मी नाही सांगणार तुला. आणि मग तू दशहरा म्हणते. तेव्हा आयाजी म्हणते काय झालं? आयाजीला दशहरा शब्द ऐकून खूप हसायला येतं. आयाजी म्हणते अगं दशहरा नाही आरोही, दसरा नाही म्हणता येत का तुला? तेव्हा अक्षय म्हणतो आजी काय झालं? तेव्हा आजी सांगते अक्षयला की अरे ही दशहरा म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो आरोही बेटा दशहरा नाही दसरा म्हणायचं बाळा. तेव्हा आता आरोही म्हणते की माझी आई खूप हुशार आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो आता तुला सांगितलं ना आईचं नाव नाही घ्यायचं. तेव्हा आरोही म्हणते मी आईला फोन करणार आणि तिला विचारणार दशहराविषयी माहिती, कारण की माझी आई खूप हुशार आहे, तिला सगळं काही माहिती असतं आणि ती मला नक्कीच सांगेल. आईला फोन करणार. तेव्हा अक्षय म्हणतो अजिबात फोन बिन करायचं नाही त्या रमाला आणि कशाला आई लावून धरलंय. तेव्हा मात्र आयाजी म्हणते चिडू नको अक्षय, मी सांगते आरोही तुला दसऱ्याविषयी माहिती काय करायचं. तेव्हा आता इथे आरोही म्हणते काय असतं दसरा म्हणजे, आणि मग दसरा हा सण का साजरा केला जातो? तेव्हा आता इथे अक्षय म्हणतो की अरे सत्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जातो आणि एकमेकांना आपट्याची पाने सोनं लुटलं जातं. तेव्हा अक्षय म्हणतो अगं आपट्याची पानं सोनं म्हणजे खरं सोन्याची पानं नाही बाळा. आरोही म्हणते खरं आता सोनाराच्या दुकानात जावं लागेल.
आरोहीला वाटलं की खरं सोनं आणायचं. अक्षय म्हणतो, अरे बाळा खरं नाही, एक आपट्याच्या पाण्याची झाडाची पानं त्याला सोनं लुटणं म्हणतात, एकमेकांना सोनं द्यायचं आणि नातं घट्ट करायचं. तेव्हा मात्र आरोही म्हणते, अरे वा, आता मात्र आजीने आणि गोलूचे पप्पा आलेले असतात. आजी म्हणते, चल गोलू आता बाबा आले आहे. तेव्हा मात्र आरोही म्हणते की हे तर मी मुद्दाम केलं, दशहरा नाही दसरा हा सण मला माहिती आहे, पण माझ्या आईबाबांना एकत्र आणण्यासाठी आता मी पानांची आयडिया करणार आहे. एक आपट्याच्या पानावर मी आईबाबांचं नाव लिहिणार आणि त्यांना या दसऱ्याच्या सणाला एकत्र आणणार. इकडे इरावती मालविकाला म्हणते की जा तू अक्षय बरोबर बोल आणि त्याला कन्व्हिन्स कर आणि आपला प्लॅन सक्सेस झाला पाहिजे. आता मात्र अक्षयला रमाबद्दल असं काही त्याच्या डोक्यात घातलं पाहिजे की तो रमाला उद्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी त्याने रमाचं सगळ्या आठवणी सगळं प्रेम दहन केलं पाहिजे. आता मालविका म्हणते ठीक आहे. मालविका अक्षयच्या रूममध्ये येते, म्हणते अक्षयजी मला एक विचारायचं होतं तुम्हाला. आणि मग अक्षय तेव्हा मालविका म्हणते की जाऊ द्या काही नाही. अक्षय म्हणतो बोला ना काय विचारायचं आहे. तेव्हा मालविका म्हणते आता मात्र तुम्ही ते पैसे जे आहे ना ते देऊन टाका रमाला, कारण की रमामुळे आरोही खूप दुखावली गेलेली आहे. आरोहीच्या आयुष्यामध्ये हे सगळं चांगलं नाही आहे. तुम्ही दोघे भांडतायत, हे सगळं होत आहे, हे चांगलं नाही. आणि रमा अशी वागत आहे त्यामुळे आरोहीला खूप त्रास होत आहे. आणि आरोही आणि तुम्ही दोघांनाही शुगर आहे आणि तुम्ही जर असाच विचार करत बसला तर या सगळ्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होईल. मात्र माझ्याकडे पैसे मी काही तुम्हाला मदत करेन, माझ्याकडे काही थोडेफार पैसे आहे ते मी तुम्हाला देईल आणि ते तुम्ही रमाला द्या आणि हा प्रश्न मिटवा, कारण की हे सगळं चांगलं नाही आहे. आम्हाला आरोहीची आणि तुमची काळजी वाटते. तेव्हा आता मात्र तुम्ही रमाला विसरा असं मला वचन द्या. तेव्हा आता मात्र अक्षयला जेव्हा आरोहीचं वाटतं तेव्हा मात्र मालविका इथे अक्षयकडे वचन मागते. तेव्हा आता अक्षय म्हणतो तसं नाही, पण अक्षय इथे मालविकाला अजिबात वचन देत नाही, कारण की जेव्हा इथे अक्षय म्हणतो खरं आहे मालविका तुमचं, तेव्हा पण इथे अक्षय म्हणतो खरंच थँक्यू, तुम्ही माझी काळजी केली, आरोहीची काळजी केली त्याबद्दल खरंच तुमचे खूप आभारी आहे. पण पैसे वगैरे नको, असे मी तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत, कुणाकडूनच मी असे उसने पैसे घेऊ शकत नाही, कारण की असे मी जर केलं तर ते माझ्या बुद्धीलाही पटणार नाही आणि मला देखील आवडणार नाही. तेव्हा अक्षय मालविकाची मदत घेत नाही आणि मालविका इथे अक्षयकडे वचन मागत असते. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो असं काय आहे. तेव्हा मालविका हात पुढं करते, म्हणते की वचन द्या तुम्ही रमाला विसरशाल आणि तुमची काळजी घ्याशाल म्हणून. आता मात्र येथे अक्षय वचन न देत नाही आणि गप्प राहतो, कारण की मालविकाला आता समजतं की अक्षयचं रमावर किती प्रेम आहे. तेव्हा मालविका म्हणते तुम्ही खरंच रमामध्ये गुंतत चालले आहात, या सगळ्याचा परिणाम मात्र आरोहीवर होत आहे. इरावती येते. इरावती म्हणते तुला सांगितलं होतं ना तू जाऊ नको, अक्षय नाही विसरणार तिला. तेव्हा आता इरावती म्हणते की अक्षय तू जर रमामध्ये गुंतत गेला ना तर काहीच खरं नाही, कारण की या सगळ्याचा परिणाम तुमच्यावर होईल, तुझ्यावर होईल, आरोहीवर होईल. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो मी रमाचा विचार करत नाही. तेव्हा आत्या म्हणते तुला या सगळ्यातून बाहेर पडलंच पाहिजे, आपल्याला इथून जायलाच हवं, आपल्याला इथे नकोय राहायला, आपण काहीतरी तरतूद करू, पैसे गोळा करू आणि त्या रमाला देऊ आणि इथे तू काम करू नकोस, रमाच्या हाताखाली राहण्याची तुला काहीच गरज नाही, ती रमा तुला खेळेल. मात्र आता इकडे मालविका आणि इरावती बाहेर येते आणि म्हणतात की खरंच आपला प्लॅन आता आपण अक्षयच्या डोक्यामध्ये रमाविषयी खूपच घालून दिलेले आहे. आता तेव्हा मात्र अक्षय आता रमाचे प्रत्येक आठवणी पुसून टाकेल. अक्षय इथे रात्रभर विचार करतो की खरंच रमाला मी का नाही विसरत, रमाच्या सगळ्या आठवणी मला जाळून टाकायच्या आहे, रमा पुन्हा माझ्या आयुष्यात नको आहे. आता पुढील भागामध्ये दसऱ्याच्या दिवशी रमाने सुंदर असं आवरलेलं असतं आणि आपट्याच्या पानावर मात्र आरोहीने अक्षय, रमा आणि यांची नावं लिहिलेले असतात. तेव्हा मात्र आरोही जेव्हा सोनं वाटते तेव्हा अक्षयला रमाच्या नावाचं पान देते आणि रमाला अक्षयच्या नावाचं पान देते. आता मात्र आरोही ह्या दोघांना एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही. आता दसऱ्याच्या निमित्ताने असत्य व सत्याचा विजय नक्की होणार आहे. जेव्हा आपट्याच्या पानावर रमाचं नाव बघून अक्षयला खूपच रमाची आठवण पुसली जात नाही आणि रमाला देखील अक्षयची आठवणी पुसल्या जात नाही. असं आता रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येतील, सत्याचा विजय होईल आणि त्यांचं प्रेम नक्कीच आरोहीमुळे जिंकणार आहे आणि दोघे एकत्र येणार आहे. पुढील भागात खूप मोठा ट्विस्ट आहे.